हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता नेक्स्ट आमच्या संपूर्ण सोसायटीचा मिळून असा लेडीजचा एक हळदी कुंकू प्रोग्राम होणार आहे. तर त्याच्यासाठी मला जी जबाबदारी दिली गेली होती ती म्हणजे की नेहमीप्रमाणे म्हणजे देवाचंच काम. तर मीच त्यांना म्हटलं की देवीचं जे स्वरूप आहे ना ते मीच करेन. तर म्हणून कसं आहे, आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे तर सगळं सामान मग त्याला जे लागतं ते सगळं मला साग्र संगीतच लागतं. तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की मी सगळं जे सामान लागतं ना तर ते घेऊन येईन. इतर वेळी बघा फोटो वगैरे मांडला जातो देवीचा, पण अशा प्रकारे जर स्वरूप सजवलं ना देवीचं तर किती सुंदर वाटेल. म्हणजे इतक्या साऱ्या स्त्रिया तिथे येणार आहे, इतक्या साऱ्या स्त्रियांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम होणार आहे. तर देवीचं स्वरूप सुद्धा तितकं सुंदर असेल ना तर ते वातावरण जे आहे ना तिथलं ते आणखीन असं खूप प्रसन्न होऊन जातं. तर विचार तर खूप काय काय केले होते की आणखीन काही छान सजावट करेन. एखादी गोष्ट जर करायची म्हटली ना तर ती पूर्ण मनापासून केली ना तरच ती छान होते. मग ती आपल्या घरी तर आपण नेहमी करतोच. आता माझ्या घरी तर जेव्हा पण पूजा वगैरे असतात तुम्ही बघतातच की मला जितकं 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 काही छान करता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करते. पण तितकंच मनापासून जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करायला जातो ना तर ती खूप मोठी सेवा म्हटली जाते. आपल्यासाठी स्वतःसाठी तर सगळेच करतात, पण नेहमी कधीतरी जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही गोष्टी करतो, दुसऱ्यांच्या आनंदासाठी, तर ती सेवा ना देवाला आणखीन जास्त प्रिय होते. तर म्हणून कुठेही आपण जेव्हा असं काही कुठल्या कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा कुठेही आपण जेव्हा असं पार्टिसिपेट करत असणार ना त्या गोष्टीसाठी, तुम्ही जेव्हा सपोर्ट करत असता, त्याच्यात सामील होत असता, तर तेव्हा अगदी मनापासून मन खोलून ती गोष्ट करा. म्हणजे बघा ती गोष्ट आणखीन किती पटीने छान होते. तर नेहमीप्रमाणे आपल्या दोन्ही साईडला छान समया लावलेल्या आहेत. तर समया छान स्वच्छ घासून आणल्या होत्या मी. तेलापासून सगळं घेऊन आलेली मी घरून. म्हटलं कुठल्याच गोष्टीसाठी कशाला आपण कोणाला सांगत बसा प्रत्येक गोष्टीसाठी. तर म्हणून देवाला जे पण लागणार होतं आणि प्रत्येकाला ते माहितीच असतं असं पण नसतं. तर आपण पूजा मांडणार आहोत तर आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत तर त्या त्या गोष्टी मी सगळ्या घरून व्यवस्थित सगळ्या पॅक करून घेऊन आली होती. आणि हळदी कुंकूचा टायमिंग होता आमचा 6:30-7चा टायमिंग होता. म्हणजे 6:30चा मॅक्झिमम टायमिंग होता. पण मलाच इथे यायला उशीर झाला. म्हणजे 4:30ला मी इथे आली आणि त्यानंतर सुरुवात जी आहे ती पहिले दीप प्रज्वलन केलं. बघा इथे जरी मी फक्त म्हणजे एक आरासच्या स्वरूपात किंवा डेकोरेशनच्या स्वरूपात देवी मांडत असेल, पण तरीही देवी आईचं स्वरूपच आहे ते. तर त्याच्यामुळे तो जो मान आहे, तो जो आदर आहे, तो तिला देऊनच आपण पुढच्या गोष्टींना सुरुवात करायला पाहिजे. तर म्हणून मी ते पहिले दिवा प्रज्वलित केला. कारण आमच्या इथे जे म्हणजे प्रमुख पाहुण्या ज्यांना बोलवलं होतं, तर ते खूप उशिरा म्हणजे उशिरा येतात कधी-कधी आणि त्यामुळे तोपर्यंत आपण देवाला असंच ठेवायचं किंवा त्याच्या आधीच आपण हळदी-कुंकू सुरू करायचा, तर ते चांगलं नाही वाटत. तर म्हणून मी एक समई मी प्रज्वलित करून घेतली आणि दुसरी समई जी तुम्हाला दिसते ती तशीच कोरी ठेवली आहे. म्हणजे जेव्हा पाहुणे येतील तेव्हा ती समई ते प्रज्वलित करतील. तर इथे मी हा साचा आणलेला देवीचा. म्हटलं जे आपण कलश आणि त्याच्यावरती नारळ ठेवतो ना, तर म्हटलं तसं नको करूया. साच्यामध्ये अगदी म्हणजे सुंदर संपूर्ण स्वरूप जे आहे देवीचं ते दिसतं. आणि हा जो मुखवटा आहे ना, तो हा पद्मलक्ष्मी देवीचा मुखवटा आहे. तर त्या साच्याच्या नुसार मुखवटा खूप सुंदर आणि व्यवस्थित परफेक्ट दिसत होता. तर बऱ्याच ताईंची म्हणजे कंप्लेंट होती मागच्या वेळेला मार्गशीर्षच्या वेळेला, की "ताई तू हा साचा वापरला नाहीस, साचा आम्हाला वापरून दाखवला नाहीस." तर तेव्हा वापरला नाही, तर म्हणून म्हटलं चला आज देवीचं जे स्वरूप आहे ते या साच्याच्या रूपातच म्हणजे मांडूया. तर सगळे दागिने वगैरे सगळं मी घरूनच घेऊन आली होती. कारण कसं वेगवेगळं आपण कोणाला काही सांगितलं, मग नंतर आपल्याला जसं पाहिजे म्हणजे मला तरी स्पेशली जसं वाटतं, की देवी सुंदर दिसली पाहिजे, तर तसं त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण स्वतःच्या स्वतःच आणलेल्या बऱ्या. त्यानंतर इथे छान टेबल हा व्यवस्थित एक साईडला मांडला गेला होता ना, त्यामुळे मला देवीचं स्वरूप आणखीन सुंदर सजवता आलं. पण रांगोळी शिवाय कुठल्याही पूजेला म्हणतात ना, की ती भव्य दिव्यता जी आहे ती येतच नाही, सुंदर स्वरूप येत नाही. तर त्याच्यामुळे इथे मी कपडा होता खाली त्याच्यावरतीच पिवळी रांगोळी टाकून घेतली आणि त्यानंतर त्यावरच लाल रंगाची रांगोळी टाकली.
जस्ट आत्ता आली, तिथे छान देवीचं सजावट केली. होईपर्यंत म्हणजे अशी मनामध्ये ना खूप धाकधूक असते, कसं होईल, काय होईल वगैरे. आणि आज जरा पण आराम नाही केला आहे दुपारचा थोडासा 1 तास अर्धा तास तरी थोडा वेळ पडते, पण आज अजिबातच नाही पडले. त्यामुळे चेहरा अगदी असा कसा बसा झाला आहे. तर आता परत तयारी करायची आहे मला. तर त्यांनी 6-6:30चा टायमिंग दिला आहे, पण आता ऑलमोस्ट 5:30 वाजलेले आहेत. तर आता मी पटापट तयारी करते. सगळ्यात पहिले तर मस्तपैकी चहा घेते, फ्रेश होते आणि त्यानंतर मग साधीच तयारी करणार आहे. मी काय अशी खूप मोठी नाही, साधीच तयारी करणार आहे. तर चला तयारी करते, मग बोलते. तर अशी माझी तयारी झालेली आहे, अगदी साधी सिंपल. मला अशीच तयारी आवडते. खूप जास्त तयारी करून काय माहिती सध्या मला आवडत नाही. अशी सिंपल तयारीच आवडते. आणि ही साडी मला खूप आवडते, खूप छान वाटते, अगदी डिसेंट अशी वाटते ही साडी. कशी वाटते तुम्ही पण मला नक्की सांगा. गजरा नाही लावला, कारण असं केस सुटले म्हणजे सुट्टे असतील ना तर गजरा मग सारखा घसरत राहतो, तर म्हणून गजरा नाही लावला. पण अशी सिंपलच तयारी केली आहे. तर चला बघूया. आता 6:45 झालेत, खूप उशीर झाला तयारी करता. म्हणजे अशी काही खूप तयारी नाही केली, पण बाकी सगळं आवरता उशीर झाला. तर आता बाजूच्या भाभी आहेत त्यांना विचारते आणि मग दोघी आम्ही जातो. माझ्याकडे अजून फुलांचं आहे का कॉन्ट्रॅक्ट, फुलं आणायला सांगितले होते. तर आता फुलं घेऊन जाते. आणि देवीचं डेकोरेशन म्हणजे जी सजावट होती ती कशी वाटली ती पण मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा. आणि काय छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन जमलं तर. कारण फोन माझ्या हातात म्हणजे शूट करणारी मीच असते, त्यामुळे मी तुम्हाला कमी दिसेन कदाचित. तर बाकीच्यांच्या काही गोष्टी असतील त्या नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. चला. रेसिडेन्सीचा हळदी कुंकूला आपण सुरुवात करत आहोत. 2025 हळदी कुंकू म्हणजे एक रम्य पहाट. आता संध्याकाळ झाली आहे. हळदी कुंकू म्हणजे एक रम्य पहाट, महिलाने गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणाची एक आठवण, अनुभवांची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता, अतूट शब्दाने गुंफलेली कविता. हिंदी वालों को समझ में आ रहा है ना? जाणीवेच्या पलीकडे जगा वेगळं गाव, यालाच तर आहे हळदी कुंकू हे नाव. प्रतिमा पूजन म्हणजे काय ना, आपण सावित्री जी होतीस तू सावित्री म्हणून जीवनास आमचा अर्थ आला. जन्म तर हळदी कुंकूला सुरुवात तर झाली होती, पण बघा किती कमी लेडीज आल्यात. मला वाटलं की कार्यक्रमाला ऑलमोस्ट सुरुवात झाली असेल, पण म्हणजे सुरुवात तर झाली होती, पण जितक्या हव्या होत्या तितक्या लेडीज आल्या नव्हत्या. तर आम्ही तरी सुरुवात केली होती. आणि सुरुवातीला आता आम्ही आरती घेतोय, म्हणजे गणपती बाप्पाच्या आरतीने सुरुवात केली. त्यानंतर देवीची आरती घेतली, जे दुर्गट भारी. आणि त्यामुळे ना एकदम वातावरण जे सगळं आहे ना ते असं छान मंगलमय वातावरण वाटायला लागलं. आणि खूप छान सुरुवात खूप छान झाली. तर त्यानंतर प्रत्येकीला पुढे बोलवून हळदी कुंकू, वाण, तिळगुळ या सगळ्या गोष्टी देण्यात येत होत्या. कारण पुढे येऊन प्रत्येकीचा सन्मान केला जात होता. आणि आता माझा उखाणा तर ऐकाच. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त, उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त. आणि सगळे म्हणतात रविकांत आणि मेघाची जोडी जबरदस्त. गणेश जी ने गौरी शंकर के पुत्र, मैंने पहना है जगदीश जी के नाम का मंगलसूत्र. नमस्कार, मी मेघा मुकुंद मेस्त्री, एविन फर्स्ट फ्लोर, रूम नंबर 108. माझ्या उखाण्यातच माझ्या कुटुंबाचं नाव घेते मी.
लिहायचे होते खूप काही, पण पेनात नव्हती शाही. मुकुंदरावाचं नाव घेते मानसी आणि सिद्धीची आई. ऍक्च्युली रेश्मा माझं माहेरचं नाव आहे. माझी इच्छा होती की रेश्मा म्हणून सेव्ह करायचं, पण माझे मिस्टर बोलते तू इथे मेघा आहेस ना, तू मेघाच बोल. मी तुम्हाला बोलली मेघाच करून. नमस्कार, मी आशा काळे, सेमी साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, ज्ञानेश्वर माझे कृष्ण की त्यांची राधा. तर या हळदी कुंकवाच्या निमित्ताने होईना यावेळेला बऱ्याच सगळ्या साड्या माझ्या बाहेर आल्या. इतर वेळी खरंच मी खूप कंटाळा करते साड्या नेसण्यासाठी, पण हळदी कुंकूच्या निमित्ताने म्हणजे चांगलं नाही वाटत की आपण कधीतरी एमर्जन्सीमध्ये ठीक आहे, पण इतर वेळी आपण साडीवरती गेलं ना तर खूप चांगलं वाटतं. तर प्रत्येक स्त्री बघा, प्रत्येक लेडीज इतकं छान नटून थटून आल्या होत्या ना सगळ्या. प्रत्येकाच्या साड्या, प्रत्येकाचे छान छान त्याच्यावरचे दागिने, त्यानंतर काही ना काही छान, कोणी अगदीच ट्रेडिशनल, कोणी सिम्पल, कोणी असं काय खूप वेगवेगळं सगळ्यांनी छान परिधान केलं होतं. आणि मला सध्या करण्यापेक्षा ना सगळ्यांना बघायला, सगळ्यांचा जो आनंद आहे तो आनंद बघायला ना खूप छान वाटतं. आणि खरंच सांगते की हळदी कुंकवाच्या निमित्ताने ना माझी खूप साऱ्या मैत्रिणींशी ओळख झाली आणि खूप छान छान मैत्रिणी मला मिळाल्या. म्हणजे आधी मी आता इथे येऊन जवळपास 6 महिने झाले, पण तेवढी ओळख किंवा तेवढी बॉन्डिंग कोणासोबत आत्तापर्यंत झाली नव्हती. ती या हळदी कुंकवाच्या निमित्ताने खूप छान झाली. आणि असं प्रत्येकाला ना म्हणजे 4-4 जणींना पुढे बोलवून प्रत्येकीला हळदी कुंकू दिलं गेलं, वाण दिलं गेलं आणि प्रत्येकीला उखाणा हा घ्यायलाच सांगितला होता. तर त्यानंतर आमच्या इथे ज्या प्रमुख पाहुण्या येणार होत्या तर त्या म्हणजे आमच्या इथल्या ज्या म्हणजे आमच्या नगराच्या ज्या आमदार आहेत, तर त्यांना बोलवलं होतं. सुलभाताई गायकवाड त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तर असं आमच्या तिन्ही विंगचा मिळून हा हळदी कुंकू आहे. म्हणजे A, B, C अशा 3 विंग आहेत, तर तिन्ही विंगचा मिळून हा हळदी कुंकू करण्यात येत होता. तर ताईंनी येऊन पहिले मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की एक समई मी प्रज्वलित करण्यासाठी ठेवली होती, तर त्यांनी ती पण समई प्रज्वलित केली. आणि इथे काय होतं ना, वरती फॅन चालू होता आणि आजूबाजूला सुद्धा भरपूर हवा येत राहते, तर त्यामुळे समया काही राहत नाहीत. तर त्याच्यामुळे जी आधी लावलेली होती ना ती पण समई गेली होती. तर दोन्ही समया त्यांनी छान प्रज्वलित केल्या. तर ताई म्हणजे प्रमुख पाहुणे यायच्या आधीच आम्ही आमचा जो खूप मोठा असा हळदी कुंकूचा जो प्रोसेस चालू होता वाणाचा वगैरे तो दिला. आणि बघा ह्या वेळेपर्यंत भरपूर बायका आल्या, नाहीतर आम्ही जेव्हा आलो होतो सुरुवातीला तेव्हा खूप कमी बायका आल्या होत्या. आणि आता खूप उशिरा येतात, म्हणजे 7:30-8च्या नंतरच येतात. पण त्यामुळे काय होतं ना की आपण जो प्रोग्राम म्हणजे टाइम वाईज आपण जो प्लॅन केलेला असतो ना, तर त्या प्लॅनिंग नुसार तो होत नाही. म्हणजे बरेचसे गेम्स घ्यायचे होते सगळ्या, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी राहून जातात कधी कधी. मग आपण जे आपल्याला एन्जॉयमेंट करायची असते ती पूर्णपणे करता येत नाही. म्हणून शक्यतो ना असे जेव्हा प्रोग्राम असतात तर तेव्हा जो टायमिंग सगळ्यांना दिला गेलेला असतो, तर त्या टायमिंग मध्ये जर सगळे आले तर आपल्या म्हणजे आपण उशिरा येतो त्यामुळे दुसऱ्यांचा आनंद त्यामुळे हिरावला जात नाही. तर असं प्रमुख पाहुण्या ताईंनी सुद्धा छान त्यांचे 2 शब्द सांगितले. आणि त्यानंतर आता हे आमचे शॉर्ट मध्ये असे काहीतरी गेम्स आहेत, हे चमचा गोटी आम्ही खेळतोय. आणि त्यानंतर मला बक्षीस मिळालं ते म्हणजे की संगीत खुर्चीमध्ये. तर असं लहान होऊन लहान मुलांसारखं जे खेळतो आपण, त्यामुळेच आहे ना खरी खरी गंमत येते, खरी मजा येते. आणि त्यानंतर बऱ्याचशा लेडीज सगळ्या निघून गेल्या आणि मग शेवटी आम्ही जे राहिलो होतो ना, आम्ही खरी गंमत केली, खरी धमाल केली. खरं सांगते तुम्हाला, इतके नाचलो, इतके छान छान डान्स केले. म्हणजे काही आता तर पहिल्यासारखं असं मला एकदम एक्सपर्ट सारखं असं डान्स येत नाही, पण तरीही की गाणं कुठलं लागलं आणि छान त्याच्यावर आपण ताल धरला ना, तर खूप 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 भारी मजा येते. तर बघा सगळे डान्सर्स, नॉन डान्सर्स आणि मी पण थोडेसे पाय फिरकवले त्याच्यामध्ये. आणि ज्यांनी म्हणजे खरंच ज्या लेडीज दिवसभर घरात असतात किंवा ऑफिसला जात असतात, ह्या संसाराच्या गाड्यामध्ये ना कुठेतरी आपण ही एन्जॉयमेंट करायला विसरत असतो. ज्यांच्या ज्यांच्या घरी वातावरण फ्री आहे ना, तर त्या करतात. पण काही लेडीज अशा आहेत की ज्यांच्या घरी खरंच तसं वातावरण नसतं, खरंच तशा गोष्टी त्यांना एन्जॉय करता येत नाहीत. तर
त्यांच्यासाठी ना ह्या गोष्टी म्हणजे हळदी कुंकूचा प्रोग्राम म्हणा किंवा अशा प्रकारचे जे फंक्शन्स किंवा प्रोग्राम्स होतात ना, त्यामुळे त्यांना खूप, खरंच सांगते, खूप मनापासून त्यांना ना बरं वाटत असेल कुठेतरी, फक्त त्यांनी ते एन्जॉय केलं पाहिजे. तर असा आज आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप 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 छान झाला आणि सगळ्यांनी खूप छान इनिशिएटिव्ह घेतला हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आणि खूप मजा आली. सगळ्यांना मजा आली ना? तर दरवेळेला काही कार्यक्रम असेल ना तेव्हा आपण असंच छान एकत्र येऊया आणि असंच मस्त कार्यक्रम करूया आणि असाच आनंद घेऊया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक